चहा त्यांची व्यवस्था करावी लागेल, त्याची देखील या ठिकाणी पूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. भरतीची उच्चतम भरतीची जी मर्यादा आहे ती आता संपलेली आहे वेळ, त्याच्यामुळे आता पाणी कमी होत चाललेलं आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये जर पाऊस हा साधारणतः राहिला तरी देखील हे जे काही पाणी जमण्याची साचलेली ठिकाणं आहेत तिथलं पाणी सगळं मुक्त होईल असं मला वाटतं. परंतु आता IMD असेल किंवा अन्य काही ज्याचा आपण भविष्य मान्सूनचा आपण अंदाज घेतो तर त्याच्याप्रमाणे अजून पुढचे काही तास मुंबईमध्ये फार मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याची शक्यता आहे. याचा विचार करून माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय आणि सर्व शासकीय यंत्रणा यांनी असं आवाहन केलेलं आहे की अजून देखील लोकांनी सतर्क राहणं, काळजी घेणं आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडणं आवश्यक आहे. पुढचे अजूनही 12 ते 14 तास मोठ्या प्रमाणावरती पाऊस होण्याचे संकेत हे वेगवेगळ्या हवामान यंत्रणांकडून आम्हाला प्राप्त झालेले आहे. धन्यवाद. NDRF हे मिठीच्या रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी आणि अन्य ठिकाणी कार्यरत आहे. आतापर्यंत 5 तुकड्या NDRFच्या त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेल्या आहेत. एक मिनिट वेळ बाकी सर. कालपासून चालू असलेल्या पावसाची स्थिती बघून मुंबई पोलिसांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व इतर सर्व एजन्सीशी संपर्क साधून व्यवस्थित बंदोबस्त लावलेला होता. त्यामुळे सामान्यांना थोडीफार अडचण झाली, पण ते व्यवस्थितपणे बंदोबस्त असल्यामुळे त्यांना वेळेच्या आत आपण रोड डायव्हर्ट करून आणि इव्हॅक्युएट करून योग्य ठिकाणी पोहोचवलं. आणि विशेषकर लहान मुलं वगैरे जे सकाळी होते अडचणीत सापडलेले त्यांना व्यवस्थित घरपोच केलं. जसं आयुक्त साहेबांनी सांगितलं, सर्व शाळेत आणि शासकीय कार्यालयात सुट्टी डिक्लेअर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज सकाळपासून वाहतूकवर ताण फारच कमी आहे. तरीही ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी आम्ही रोड डायव्हर्ट करून इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू ठेवण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे आणि कुठलाही याच्यामध्ये इमर्जन्सी सर्व्हिसेसवर असर पडलेला नाही. पुढच्या येणाऱ्या काळात आता मिठी नदीच्या काठीत राहणारे जे लोक आहेत त्यांना इव्हॅक्युएशनचे प्रोसेस चालू आहे. त्याच्यामध्ये सर्व यंत्रणा मिळून काम करत आहे आणि कुठलाही याच्यासाठी आम्ही आमचे पोलीस कंट्रोल रूम आणि महानगरपालिका जे कंट्रोल रूम आहे त्याच्यावर सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे. कुठल्याही नागरिकांनी काही जर विचार केला पूछ केली तर त्यांच्याकडे घरपोच आम्ही तिथपर्यंत माहिती पुरवण्यापासून ते काही वस्तू पुरवण्याचं काम ते पण चालू आहे पोलिसांच्या मार्फतीने. मला 100% खात्री आहे की या आमचा प्रयास आहे पुढच्या 12 तास असाच कायम राहणार आहे. रात्री पण आम्ही एस्केलेटन बंदोबस्त ठेवणार आहे. यामुळे कुठलाही इमर्जन्सी सर्व्हिसेसवर अडचण होणार नाही. ज्या ठिकाणी पाणी साचलेलं आहे त्या ठिकाणी एक जंक्शन अगोदर डायव्हर्ट करून इंटरनल रोड्स करून त्यांना ते पुढच्या गंतव्यस्थानपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठलाही तुम्हाला जर इथून कुठेही जायचं असेल तर पर्यायी व्यवस्था उपलब्ध आहे. ट्रॅफिक पोलिसांशी संपर्क साधा किंवा मुंबई पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधलं, वाहतूक पोलीस कंट्रोल रूमशी संपर्क साधला तर तुम्हाला योग्य मार्गदर्शन करण्यात येईल.